आपण लाईव्ह आहोत आता. आपण गप्पांना सुरुवात करणार आहोत. नमस्कार, मी अमृता. नारी समता मंच प्रस्तुत मिसा ऑनलाईन गप्पांच्या भाग 7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि या गप्पांसाठी टेक्निकल सपोर्टसाठी मी स्पेशल थँक्स देते प्रीती करमरकर मॅमना, की त्यांच्यामुळे आज हे शक्य होतंय. आपल्या सगळ्यांना माहितीये की मागच्या वेळी आपण या गप्पा करण्याचा प्रयत्न केला होता, त्याचं प्रमोशन देखील आपण केलं होतं, पण काही टेक्निकल अडचणींमुळे ते आपण करू नाही शकलो. पण यावेळी आपले खूप छान महत्वाचे आणि ज्यांचं काम खूप छान आहे असे गेस्ट आपल्यासोबत आलेले आहेत. राजकुमार तांगडेजी, मी तुमचं खूप स्वागत करते मिसा ऑनलाईन गप्पांमध्ये. नमस्कार. आणि कार्यक्रमाला या गप्पांना सुरुवात करण्याच्या आधीच आपण मिळून साऱ्या जणीच्या सप्टेंबरच्या अंकाचं प्रकाशन आज तुमच्या हस्ते करणार आहोत. तर तुमच्याकडे तो अंक असेल तर तुम्ही प्रकाशन करावं असं मी सांगते. सप्टेंबरचा मिळून साऱ्या जणीचा हा अंक आहे तांगडे सरांच्या हातामध्ये आणि याचं प्रकाशन झालं असं मी सांगते. थँक्यू सो मच तांगडेजी. आणि आपण गप्पांना आता सुरुवात करूयात. खरं तर मागच्या वेळी या गप्पांसाठी खूप आपण प्रयत्न केला, बराच वेळ आपण लाईव्ह देखील होतो, पण त्या गप्पा होऊ नाही शकल्यात. पण आज फायनली आपण या गप्पा करतोय आणि खूप इंटरेस्टिंग असे विषय आहेत माझ्याकडे, खूप वेगवेगळे प्रश्न आहेत. शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकामुळे प्रकाश झोतात आलेले आणि खूप सेन्सिटिव्ह वेगवेगळ्या विषयांवर लिहिणारे राजकुमारजी आपल्यासोबत आहेत. मधल्या काळामध्ये त्यांनी ऊस तोडणी कामगारांचे प्रश्न आणि एकूणच साखरेच्या विषयावर चिवटी नावाचा चित्रपट देखील केला. त्याच्या संदर्भात देखील आपण बोलणार आहोत. तांगडेजी, सगळ्यात आधी मला विचारायचंय की मागच्या वेळी जो आपल्याला प्रश्न आला, खरं तर टेक्निकल आपलं नेटवर्क जुळलं नाही, तुम्ही खूप वेळ शोधत होता नेटवर्क, तर मला हाच प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही गावाकडे आहात आता सध्या, तर तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? म्हणजे शहरं आणि गावाखेड्यामध्ये अजून पण इतकी मोठी तफावत आहे की आम्हाला इतक्या सोप्या पद्धतीने पटकन वायफाय मिळतं, पण तुम्हाला जवळपास मागच्या वेळी 1 तासभर तुम्ही कुठे नेटवर्क मिळतंय का शोधत होता. खरंच भारत इतका टेक्निकली, जे आपण म्हणतो की डिजिटल इंडिया, तसं झालंय असं वाटतं तुम्हाला? सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. मला परत इथं येण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार प्रथमतः. कारण कसं आहे की खूप वेळा संधी ही हुलकावणी देत असते, एका वेळी दिलेलीच आहे. नेटवर्कचं निमित्त असेल कदाचित, पण ती संधीच होती त्या दिवशी. पण अमृता, विषय हा आहे की एखाद्याच्या जर मेंदूला जबर मार असेल तर त्याला बाकीच्या किरकोळ खर्चटलेल्याच फार काही वेदना होत नाही. खर्चटलेल्याच्या वेदना होत नाही, किंवा त्याचा हातपाय फ्रॅक्चर झाला तरी त्याच्याही वेदना होत नाहीत जर त्याच्या मेंदूला मार असेल तर. ग्रामीण भागाची अवस्थाच एवढी बिकट आहे की ह्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत, नेटवर्क नसणे, लाईट नसणे, पाणी नसणे, किंवा ह्या काही या ज्या अभावग्रस्त गोष्टी येतात, याचा फारसा परिणाम होत नाही. तर मुळात असं आहे की त्याचं जे काही घामाचं दाम आहे, त्याचं जे काही मोल आहे, तेच नीट पद्धतीने दिल्या जात नसल्यामुळे बाकीच्या गोष्टी या त्याला गौण वाटतात. त्यामुळं म्हणजे लाईट नसणे, किंवा रेंज नसणे, किंवा गावाला गाडी नसणे, किंवा रस्ते नीट नसणे, किंवा शिक्षण नसणे, किंवा आरोग्याची नीट सुविधा नसते, म्हणजे हॉस्पिटल जवळ हाकेच्या अंतरावर नसणे, तर या गोष्टी त्याला प्रश्न कधी वाटत नाही. म्हणजे आपल्या गावातही एखादं अद्ययावत हॉस्पिटल असावं असं त्याच्या कधी डोक्यातही येत नाही. त्याला एवढंच वाटतं की जिथं कुठे शहरात ते हॉस्पिटल असेल तिथपर्यंत जाण्याची माझी क्षमता असावी, एवढीच फक्त अपेक्षा असते. आणि त्याचा आपण बघतोच आहोत. आपण कितीही जरी अशा डिंग्या हाकल्या की आपण 21व्या काय शतकामध्ये काय 2020 साली महासत्ता होणार वगैरे, तर याचा अनुभव तर आपण सगळे पदोपदी घेतच आहोत. मला वाटतं की आता जे काही शक्तिशाली देशाच्या यादीतूनही भारत बाहेर आलाय. कालचीच न्यूज मी वाचली. त्यामुळं हे सगळं भंपकगिरी आहे. कुणी जर म्हणत असेल की आम्ही खूप महान आहोत, महासत्ता वगैरे, तर हे कोणीतरी कुणाला तरी फसवतंय. कुणीतरी म्हणण्यापेक्षा आपण स्वतःला फसवतो का काय, असं वाटतं मला.
खरंच पण इतक्या वर्षांनंतर देखील अशी परिस्थिती आणि जसं तुम्ही म्हणालात की खरंच आपण फसवतो का, ही गोष्ट खूप खरी आहे. मला तुम्हाला मागे घेऊन जायचंय जिथून तुमची सुरुवात किंवा तुम्ही ज्या कुटुंबामधून येता. घरची एक वारकरी संप्रदायाची परंपरा आहे तुमच्याकडे आणि घरची शेती म्हणजे एकूणच शेतकरी कुटुंबातले तुम्ही. आणि तुमचं हे संवेदनशील इतकं लिखाण म्हणजे ते सामाजिक राजकीय विषयांवर देखील भाष्य करणारं आहे. तर नेमकी ही कुठून आली लिखाणाची ही जी तुमची आवड होती? कारण घरी कोणी लिहित होतं का किंवा काय? जर वारकरी संप्रदायाची तुमची जर बॅकग्राऊंड असेल आणि शेती केली जात असेल, तर नेमकं हे सगळं लिखाणाचं आलं कुठून? खरं तर तुम्ही विचारतानाच एक 2 4-5 प्रश्न एकत्रच विचारले असं म्हणायला काही हरकत नाही. पण त्या प्रत्येकाचं एक स्वतंत्र एका वाक्यात का होईना पण प्रत्येकाचं स्वतंत्र उत्तर आहे. मुळात वारकरी संप्रदायाची परंपरा माझ्या घरात आहे. माझे आजोबा पायी वारी करायचे, माझे वडीलही करतात. अजूनही आई आणि वडील सोहळ्यात जातात. मी यापासून थोडासा दूर आहे, पण नाही म्हणलं तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संस्कार तुमच्यावर असतातच. म्हणजे मी त्यांच्या शब्दाच्या तशा अर्थानं बाहेर नाही, पण बाकी ते ज्या पद्धतीनं सांप्रदायिक आहेत त्या पद्धतीचा कदाचित मी नसेल. मुळात असं आहे की वारकरी संप्रदाय हा बंडखोरीतून तयार झालेला आहे. म्हणजे ज्या वेळेस सगळीकडे असमता होती त्यावेळेस समतेची बीज पेरण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. ज्यावेळेस वर्णभेद हा पराकोटीला पोचलेला होता त्यावेळेस हे सगळे भेद बाजूला सारून सगळ्यांनी किमान गावाच्या बाहेर का होईना पण एकत्र यायचं आणि एकमेका लोटांगण घाली जे म्हणलं होतं म्हणलं जातं, तर ते तिथं कुठेतरी एक समतेची बीज त्याच्यामध्ये पेरलेली होती. कदाचित त्याचाही एक परिणाम माझ्यावर झालेला असेल. दुसरा प्रश्न आहे तो शेतीशी. मुळात शेती हे म्हणजे सृजनात्मक असा एक व्यवसाय आहे. धंदा म्हणजे जे काय असेल ते पण सृजनात्मक तिथं प्रत्येक वर्षी नवनिर्माण होतं. आणि लेखनात किंवा कलेतही एक नवनिर्माणच असतं. मग कदाचित तेही त्याच्यामध्ये असेल. आता राहिला प्रश्न गावाचा, तर मी गावातच राहतो. म्हणजे माझा जन्मही खेडेगावातलाच आहे. मी राहतोही तिथंच, त्याच शाळेत शिकलो आणि त्याच गावात लहानाचा मोठा झालो. पण आपल्याकडची जी गावं आहेत ना, हे खूप आर्थिक जरी नसले तरी बाकीच्या गोष्टीतून खूप समृद्ध आहे. तिथल्या लोकांना राजकारण कळतं, समाजकारण कळतं, सगळं कळतं त्या लोकांना. तिथे म्हणजे माणसं एकमेकांना जोडलेले असतात. मला वाटत नाही की शहरात एक माणूस म्हणजे अवतीभोवतीच्या 2-2.5 हजार लोकांची नाव सहित ओळखत असेल. पण गावाकडं जर 2-2.5 हजार लोकवस्तीचं जर गाव असेल तर त्यातल्या त्यात जास्तीत जास्त लोकांची तुम्हाला नावं माहीत असतात, त्यांचे स्वभाव माहीत असतात, त्यांची आर्थिक स्थिती माहीत असते. म्हणजे तो जो परीघ असतो ना तो जवळपास सगळा तुम्ही उकळून प्यालेले असतात. आणि नाही म्हणलं तरी कुठल्या का होईना माध्यमातून तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट असतात. म्हणजे आपण गावात फिरताना तीच माणसं रिपीट भेटतात आणि परत त्यांनाच आपण हसून काय चाललं असं म्हणतो. म्हणजे सकाळी भेटलेल्याच माणसाला दुपारी पण काय चाललं म्हणतो. किमान एकमेकांना असं थेट म्हणजे ओळखतात ती माणसं. हेही एक कारण असेल कदाचित की सगळ्यांची धरून राहण्याचं, एकमेकांना आपलंस मानणारी जी लोक असतात आणि असा एक मोठा समूह असतो तो एक गावाचा, त्याचंही रिफ्लेक्शन याच्यामध्ये आलेलं असेल कदाचित. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शेती हा 12माही जरी उद्योग असला तरी हा काही असा म्हणजे 9 ते 12 किंवा 8 ते 4 अशा ड्युटीनं करायचा व्यवसाय उद्योग नाही. बरोबर. ती कधीही केला जातो. म्हणजे तुम्हाला जर अचानक आता आमच्याकडे लोड शेडिंग नावाचा एक प्रकार असतो, म्हणजे तुमच्या पण ऐकण्यात असेल. आता तुमच्याकडे पण झळा त्याच्या पोहोचायला लागल्यात. ही लाईट कधी पण येते, म्हणजे रात्री 12 वाजता 1 वाजता येते. टाकणारा काय म्हणजे फक्त येते. आता रात्री लाईट आल्यानंतर ज्यावेळेस पिकाला पाणी द्यायचं असतं त्यावेळेस लोक खडबडून जागे होतात. म्हणजे म्हणण्यापेक्षा त्यांना झोपच लागत नाही की लाईट नसल्यामुळे. म्हणजे लाईट नसल्यामुळे म्हणजे पंखा नाही म्हणून झोप लागत नाही असं नाही, तर लाईट नाही आली. आता लाईट आल्यानंतर मला शेतात जायचंय, मला पिकाला पाणी द्यायचंय, त्याच्यासाठी ते लोक झोपत नाहीत. मग रात्री 12 असो, 1 असो, 2 असो, ती लाईट आली की ती लोक उठणार आणि शेतात जाणार. 7 जूनला जरी पावसाळा सुरू होत असला म्हणजे शासकीय नियमानुसार किंवा तर पाऊस 7 जूनलाच येईन असं काही नाही, तो कधीही येऊ शकतो. मग त्यामुळं असा टाइम टेबल असा निश्चित नाही. त्यामुळे 24 तास शेती मातीशी संबंधित असणारी
ही सगळी परंपरा आहे. आणि त्याच्यातूनही जो काही फावला वेळ मिळेल त्याच्यातून मग वेगवेगळी आत्ता मोबाईल वगैरे आल्यामुळं फारसे वेगवेगळ्या करमणुकीच्या साधनात मनोरंजनात लोक उरफटलेले नाहीयेत मोबाईल सोडून. पण पूर्वी होतं ते भजन करायचे, भजन कीर्तन असो किंवा नाटक असो, तर कदाचित तो सगळा प्रभाव माझ्यावरती आलेला असा. हे मला तुम्हाला तुमची पहिली कादंबरी माळावरचं फूल, बरोबर? हो. तर ती जी कादंबरी होती ती प्रेमावर आधारित होती. आणि त्यानंतर तुम्ही जे लिहिलं ते त्याच्यापेक्षा बरंचसं वेगळं होतं. म्हणजे अगदी शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला हाचा विषय बघितला तर हा इतका वेगळा विषय. तर हे ट्रान्सफॉर्मेशन, हा बदल कसा झाला की माळावरचं फूल एक प्रेमावर आधारित कादंबरी आणि त्याच्यानंतर शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला, याच्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. हो, म्हणजे खरं तर लहानपणी सगळेच आपले वाटतात माणसाला. म्हणजे लहान मुलांना सांगावं लागतं की ते आपले नाहीत, ते आपले शेजारी आहेत, ते अमुक आहेत, हे मी प्रत्येक गोष्ट त्यांना सांगून आपण, नाहीतर त्यांच्या नजरेत सगळे समान असतात, सगळे त्यांना आपले वाटतात, म्हणजे सगळ्यांकडे ते प्रेमानच बघतात. तर तोपर्यंत त्यांच्यामध्ये तो राग, लोभ, द्वेष अशा काही गोष्टी नसतात. प्रेमही तसंच असतं खरं तर. मी ती कादंबरी म्हणजे साधारण मी 11वीला असताना ती लिहिलेली. 11वी म्हणजे जर औपचारिकता मी जर मॅट्रिक पहिल्या झटक्यात पास झालो असतो तर 11वीला गेलो असतो. म्हणजे त्या नापासाच्या त्या कालखंडात मी ती लिहिलेली. पण आकड्यात सांगायचं तर 11वीला असताना साधारण त्या वयोगटात असताना लिहिलेली. आणि त्यावेळेस काय प्रेमाच्या कक्षा जरा थोड्याशा रुंदवायला सुरुवात होत असती. ती थोड्या कल्पना पण असतात, अशा काही बऱ्याचशा गोष्टी असतात. तर त्यावेळेस सगळं जग जे आपलं आपलं वाटायला लागतं. म्हणजे प्रत्येक माणूस आपल्याला आवडायला लागतो जोपर्यंत तो आपल्याला त्रास देत नाही किंवा आपल्यापासून त्याला त्रास होत नाही तोपर्यंत हे सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. कदाचित त्या वयात सगळं चांगलं वाटतं माणसाला, म्हणून कदाचित तो विषय मी निवडलेला असेल. नंतर शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक आहे, पण त्याच्यामध्ये जरी पाहिलं तर त्याच्यातही प्रेमाचीच बीज आहेत. आता तुम्ही म्हणाल की एवढं म्हणजे एका अर्थानं बंडखोर नाटक आणि तुम्ही प्रेमावर कसं काय म्हणू शकता. त्यामध्ये ना द्वेषाला फाटा मारलेला आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन द्वेष नका पसरू, त्यांचं नाव घेऊन आपण प्रेम करू शकतो, कारण शिवाजी महाराज तसे होते. आणि आपण सगळे प्रेमानं गुण्या गोविंदानं एकत्र नांदू शकतो, राहू शकतो. आणि तेही शिवाजी महाराजांनी तीच आपल्याला शिकवण दिलेली. हा मेसेज त्या नाटकाच्या माध्यमातून म्हणलं तर प्रेम, फक्त कथानक बदललं, कॅरेक्टर बदलले आणि त्यातली भाषा बदलली. बाकी प्रेमाचा धागा तर प्रत्येक ठिकाणी प्रेम असतंच आणि असायलाच पाहिजे. तर मला असं वाटतं की ते हळूहळू झालेलं आहे. आणि तुमची समजही असते. लहानपणी तुमचं विश्व थोडंसं छोटंसं असतं आणि कसं असतं की ज्याला काहीच नसतं ते कल्पनेत रमायला त्यांना फार आवडतं. लहानपणी सगळ्या आबाळच होती, तर थोड्याशा कल्पना पण बऱ्या करावं वाटायच्या. त्यामुळे कदाचित तो प्रेमाचा विषय निवडला असेल. नंतर जसं वय वाढत गेलं, अनुभव येत गेले, समज येत गेली, म्हणजे असं वाटतं समज येत गेली आणि हा नंतरचा भाग करत आपलं आपण म्हणू शकतो की मला समज आली, पण लोक ठरवतात त्या. तर जसं आपण आपलं अनुभव विश्व वाढत जातं तसं आपले प्रश्नही वेगवेगळे असतात. आणि त्या अनुषंगाने शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला पर्यंतची हा प्रवास होता. तर मला असं वाटतं की त्याच्यातही प्रेमानं वागण्याचा सल्ला दिलेला आहे. म्हणजे शेवटचा जर शिवाजी अंडरग्राउंडचा जर शेवटचा संवाद जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत की शिवाजी महाराजांचं नाव घेऊन द्वेष पसरू नका वगैरे, आपण सगळे एक आहोत, आपण प्रेमानंच वागायला पाहिजे, अशा आशयाचा तो संवाद आहे. आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये हे नाटक खूप जास्त जुळतं किंवा त्याचा विचार जो आहे तो खूप जास्त अजून पसरवला गेला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? आजची सामाजिक परिस्थिती जेव्हा लोक खूप टोकाचं बोललं जातं, टीका करण्यासाठी खूप वेगळ्या शब्दांचा वापर केला जातो किंवा शांततेने बोलणाऱ्या चर्चा होणं पाहिजे किंवा प्रश्न उत्तर देणं ह्याची एक पद्धत असू शकते, चर्चेने विषय सोडू शकतात. आत्ताच्या जी सामाजिक एकूणच देशातली परिस्थिती आहे त्यामध्ये हे नाटक अजून पण याचा मेसेज पोहोचला नाही असं वाटतं तुम्हाला? खरं तर
म्हणजे झोपीचं सोंग घेणं आणि खरंच झोपणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आपण कितीही प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला किंवा एखाद्यानं कितीही सांगण्याचा प्रयत्न केला, पण काही लोकांचं जर त्याच्यामध्ये जर अहित असेल, ते भलेही तुम्ही कितीही चांगलं सांगा, पण त्याच्यामध्ये जर काही लोकांचं जर अहित असेल तर ते जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि तुमचं त्यांना ऐकायचंच नसतं. तुम्ही काहीही सांगा, म्हणजे त्यांच्या अगदी वरून देवाना येऊन जरी सांगितलं आणि ते जर माझ्या हिताचं नसेल तर मला ते ऐकायचंच नाही. आणि आत्ताची जी परिस्थिती, ज्या पद्धतीनं बोलल्या जातं, ज्या पद्धतीनं टीका केली जाते, त्यावेळेस भान हरवल्यानंतर ज्या पद्धतीने माणूस बोलतो, म्हणजे एखाद्या वेळेस की रस्त्यावर नळावर जर भांडण लागलं, किरकोळ भांडण असतं नळावरचं, आणि नळावरचं भांडण जर एकदा पेटलं ना, तर त्या घोटभर पाण्याचा विषय बाजूला राहून उकाळ्या पाकळ्या ह्याच्या 7 पिढ्याचा त्याच्या 7 पिढ्याचा म्हणजे उद्धार केला जातो आणि ते काही क्षणानंतर ते विसरून जातात. म्हणजे एकमेकाचे कपडे फाडण्यापर्यंत येतात, केस लुचण्यापर्यंत येतात आणि ते दोघंही भान हरवून जातात. तर खरं तर म्हणजे आत्ताची जी स्थिती आहे तर ही तशा पद्धतीनं भान हरवलेली स्थिती आहे असं मला वाटतं. आणि कोणालाही ऐकायचं नाही, म्हणजे त्यांना कळत नाही असं आहे का? कळतं. फक्त माझा जो स्वार्थ आहे त्या स्वार्थाला तुमचं सांगणं आड येतं. म्हणजे माझा जो हेतू आहे तो त्या हेतूला तुमच्या सांगण्यामुळं बाधा येते. कदाचित त्याच्यामुळं हे आता जे चाललेलं आहे की कुठलंही अगदी चॅनल जरी असतील तर चॅनलवरच्या पण आपण चर्चा बघतो, हे करतो की त्याच्यामध्ये जर एखाद्याला भांडायचं जरी नसेल तर त्याला तुम्ही भांडायला प्रोत्साहित कराल असे प्रश्न विचारले जातात, उचकवल्या जातात. म्हणजे आता अमृतानं जर ठरवलं की राजकुमार तांगडेला पटरी सोडायला लावायची, तर ती दुसऱ्या नाही तर तिसऱ्याच प्रश्नाला मला ती पटरी सोडायला लावू शकते. म्हणजे जे उचकवण्याचा प्रकार आहे, म्हणजे सध्या जी परिस्थिती देशामध्ये किंवा जगामध्ये आहे तर त्याला ना उचकवण्याचा प्रयत्न पण खूप सारे लोक करतायत आणि त्यांचं काम, आणि त्याच्यामध्ये त्यांचा स्वार्थही आहे. म्हणजे स्वार्थी लोक ज्याचा त्याच्यामध्ये फायदा आहे ते करतायत, पण त्यांच्या फायद्यामुळं आपण आपला संयम, आपला विवेक आपण बाजूला करतोय, बाजूला सारतोय, त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय. हे लोकांना मात्र याचं भान राहिलेलं नाही. पण मग तुमच्यासारख्या एका संवेदनशील लेखकाला सध्याच्या काळामध्ये काही लिहावंसं वाटतं या विषयावर? कारण इतकं सगळं घडतंय आणि कुठेतरी आपल्याला थोडस ना एक असा सेन्स आहे की या सगळ्यामध्ये खूप घुसमट होतीये, म्हणजे नीट व्यक्त होता येत नाही, किंवा व्यक्त झालं तर कोणी ट्रोल करेल किंवा कोणी काही बोलेल, किंवा महिलांना ज्या पद्धतीने बोललं जातं, अगदी रेप थ्रेट्स पर्यंत येतात किंवा ट्रोल केलं जातं. तर अशा ह्याच्यात तुम्हाला वाटतं की या सगळ्या परिस्थितीवर सध्याच्या देशातल्या काही लिहावं किंवा बोलावं? हा, निश्चितच. म्हणजे रोज अस्वस्थ होतं, म्हणजे ज्यावेळेस काही कानावर पडतं किंवा डोळ्यांना पाहिल्या जातं त्यावेळेस अस्वस्थ होतं. एवढं नक्की की पण ट्रोल वगैरे होण्याची भीती बाळगून तर आता उपयोग नाही, कारण ट्रोल करणारे काही ठरलेले ठराविकच आहेत, त्यांच्या हातात त्या बंदुका म्हणजे वेगळ्या अर्थानं, म्हणजे नवीन बंदूक आहेत, नवीन बंदूक, नवी हत्यार इथं घेऊनच बसलेले आहेत. आणि ते त्यांच्या विरोधात कोणी बोललं, समजा मी पुन्हा म्हणतो की त्यांच्या हिताला बाधा येईल असं काही कोणी बोललं किंवा अशी कृती केली तर ते त्याच्यावर फायर करायला बसलेलेच आहेत. पण ही भीती बाळगून चालणार नाही, कारण ती भीती काही तुकारामांनी ही भीती बाळगलेली नाही. जर तुकारामांनी जर ही भीती बाळगली असती तर कदाचित मग म्हणजे समाजाला दिशा मिळालीच नसती. बरोबर. ढसाळांनी ही भीती बाळगली नाही, त्याच्यामुळं आत्ताच्या नव्या पिढीने ही भीती बाळगण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं. म्हणजे आपण बोललं पाहिजे, आणि एकच जण काही क्रांती करू शकत नाही. म्हणजे राजकुमार तांगडेने एखादं नाटक लिहिलं ना, आता काय सगळं जगच बदलणार आहे, आता आज संध्याकाळी लिहिलं उद्या सकाळी आता सगळं अलबेल होणार आहे, असाही हाही गैरसमज काढून टाकणं गरजेचं आहे. बरोबर. एवढं नक्की की आपण सारे मुंग्या आहोत. आपण ना कणाकणानं माती जर जमा केली तर एक छानसं असं वारूळ तयार होईल, एक सुंदर. पण म्हणजे मुंगी जर एका मुंगीनं लांबून पाहिलं असतं ना, एवढं वारूळ आपल्याला कधी तयार करणं होईल का, तर तिला तो डोंगरच ना, मुंगीसाठी वारूळ म्हणजे डोंगरच. बरोबर. पण ती जर आळस करून बसली असती तर ते वारूळ तयार झालं नसतं. मला तसं वाटतं की आपण प्रत्येकानं काही ना काहीतरी व्यक्त झालं पाहिजे, लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, काही कामातून, काही लेखनीतून, काही वक्तृत्वातून, म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून सगळ्यांनीच व्यक्त व्हायला पाहिजे. मीही माझ्या पद्धतीनं ते काम रोज करतो, म्हणजे कधी विचार करतो, कधी लिहितो,
कधी काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. ओके. मला आकडा या नाटकाबद्दल बोलायचंय. खूप वेगळा विषय. या नाटकामध्ये खूप अंधार आहे, एक कंदील आहे. तर हा विषय तुम्हाला कसा सुचला, याच्या मागची प्रोसेस कशी होती, ते थोडंसं नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल. हो. अमृता, म्हणजे प्रश्न खूप छान आहे. म्हणजे हे माझं तसं सुरुवातीचं आम्हाला मुख्य प्रवाहात घेऊन येणारं आमचं हे पहिलं नाटक. मुख्य प्रवाहात घेऊन येणारं म्हणतो मी. फक्त एक दुरुस्ती करतो की मी ना सुचलेलं कधीच लिहित नाही, मला बोचलं तरच लिहितो. वा. आकडा हा विषय शेतकऱ्याच्या वीज समस्येवरचा आहे. म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्याचं वीज बिल भरणं होत नाही म्हणून त्याचं वीज कनेक्शन कट केलं जातं आणि मग त्याच्यावरती वीज म्हणजे वीज चोरून पिकाला पाणी देण्याची वेळ येते. तर असा विषय घेऊन तो हे केलेला आहे, ते नाटक लिहिलेलं आहे. साधारण 2003 साली त्या नाटकाचा आम्ही पहिला प्रयोग केला. ते नाटक पूर्ण अंधारात घडतं. अंधारात घडतं म्हणजे कंदिलाच्या प्रकाशात. म्हणजे त्याची थीम थोडक्यात अशी आहे की एका शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कट केलं जातं, त्याच्यानं बिल भरणं होत नाही म्हणून, इलेक्ट्रिक बिल, आणि कनेक्शन कट केल्यामुळे त्याचं पीक हे पाण्या वाचून जळत असतं. बरोबर. मग त्याच्यावरचा उपाय म्हणून तो काय करतो की रात्री अंधाराचा फायदा घेऊन चोरून लाईट वापरतो. कारण जे वीज मंडळ जे असतं ते फार तर केबल कापून घेऊन जातं, म्हणजे शेतकऱ्याच्या शेतातले पोल उपटून घेऊन जात नाही, म्हणजे घेऊन जाताना फक्त केबल घेऊन जातं. तर मग हा शेतकरी केबल आणतो आणि तो चोरून लाईट वापरतो. तर ही चोरी त्याला का करावी लागते हे तो त्याच्या याच्यातून, म्हणजे त्या नाटकाच्या माध्यमातून तो सांगतोय. खरं तर ते आम्ही अंधारात करण्याचं कारण असं होतं की त्या ज्या जाणीवा आहेत त्या जाणीवा प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, म्हणजे त्या ज्या वेदना आहेत त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. म्हणजे आता 2003 सालीचं नाटक आणि आत्ता, म्हणजे आपण परवाचा जो काही ऑनलाईन गप्पाचा कार्यक्रम आपण कॅन्सल केला का, तर रेंज नाही म्हणून. मी खरं तर शेतात गेलो होतो की मला छान माझं शेत पण सगळ्या प्रेक्षकांना दाखवायचं होतं. ते सध्या जरा पाऊस पाणी व्यवस्थित होतं, म्हणजे त्या काळात व्यवस्थित होतं आणि ते दाखवायचं होतं, म्हणून माझी अपेक्षा होती की शेतातूनच आपण गप्पा माराव्यात म्हणून. लोक वेगवेगळ्या म्हणजे ठिकाणावर मारतात, मी माझ्या त्या कर्मभूमीतून मारावं. हा, पण तिथं काही रेंज नव्हती. नंतर मी टावर खाली आलो होतो, म्हणजे आपल्या बोलण्यातून मी सांगितलं होतं की माझ्या घराच्या जवळच टावर आहे आणि टावर खाली येऊनही मला रेंज नव्हती. म्हणजे ती परिस्थिती आज आहे, म्हणजे 17 वर्षानंतर. म्हणजे रेंज काय आणि लाईट काय एकच आहे, म्हणजे फार काही म्हणजे त्याच्यामध्ये फरक नाहीये. तर लाईट बिल भरू न शकल्यामुळे शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कट केलं जातं. बरं, तो लाईट चोरून कशाला पाणी देतो? पिकाला देतो. बरं, ते जे पीक असतं तर ते पीक कोण, तो काय एकटा खातो का? नाही ना. म्हणजे जी अन्नधान्याची जी काही गरज आहे, म्हणजे आपला भारत एक दिवस असा होता की आपल्या भारतामध्ये अन्नधान्याचा तुटवडा होता आणि तो तुटवडा म्हणजे संपूर्ण नष्ट करून अतिरिक्त धान्य उत्पादन केलं त्या शेतकऱ्यानं. आणि त्याच्यासाठी जर लाईट वापरत असेल तर त्याची लाईट कट करणं म्हणजे खऱ्या अर्थानं खरं तर देशद्रोह आहे. म्हणजे एखादा शेतकरी शेतात पिकाला पाणी देण्यासाठी लाईट वापरत असेल आणि त्याची जर लाईट कट केल्या जात असेल तर मला असं वाटतं की तो देशद्रोह आहे. कारण आपण भान हरवून गेलेलो आहेत ना. तो काय करणार होता की जर माझ्या शेतातला गहू जर पिकला, तर एक समजा 100 क्विंटल जर मला गहू झाला तर मी एकटा खाणार आहे का? त्या गव्हाच्या पोत्यावर झोपणार आहे का मी? का काय करणार? का आंघोळीला गहू वापरणार आहे? म्हणजे 1 किलो अमृताला देईल, 1 किलो गीतालीताईला देईल आणि ती पण ते, म्हणजे जरी अँकर जरी असली किंवा तू मीडियात जरी असली तरी तुला पण गहू लागतोच ना खायला. अगदी बरोबर. जे व्यवस्था चालवतायत त्यांना पण खायला लागतच ना हे सगळं. आणि अशा शेतकऱ्याचं जर वीज कनेक्शन कट केलं जात असेल तर त्याच्यासारखा देशद्रोह दुसरा कुठलाही नाही. म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे वंदे मातरम म्हणणं हा तर देशद्रोह नाही होऊ शकत. पण एखाद्या शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कट करून त्याच्या पिकाला पाणी न देऊ देणे हा देशद्रोह होऊ शकतो असं मला वाटतं. आणि ही जी खदखद होती ती त्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि ती आम्ही अंधारातच,
म्हणजे मला तर बऱ्याच ठिकाणी असा प्रश्न विचारला की आम्ही काय करायचो की बंदिस्त थिएटरमध्ये ज्यावेळेस हा प्रयोग सादर करायचो, मी आणि आमचा संभाजी तांगडे आणि रामेश्वर, आम्ही 3-4 कॅरेक्टर त्याच्यामध्ये काम करायचो. तर आम्ही काय करायचो की 2 कंदील वापरायचो. खरं तर आमच्या गावात ज्यावेळेस त्याचा शो केला त्यावेळेस एकच कंदील होता. बाकी लाईट आम्ही वापरत नव्हतो. नंतर मग ज्यावेळेस औरंगाबादला थिएटरमध्ये शो केला त्यावेळेस आम्ही काय केलं की 2 कंदील वापरले. खूप मोठं म्हणजे मोठं घर आहे. मी पहिल्यांदाच ते थिएटर बघत होतो आणि एवढ्या याच्या मोठ्या याच्यामध्ये एका कंदिलावर दिसणार नाही. शेतात दिसू शकतं आम्हाला, पण थिएटरमध्ये नाही दिसणार. तर मग आम्ही 2 कंदील वापरले. त्याच्यानंतर पुणे फेस्टिवलला शो झाला. तर त्याच्यामध्ये मग काय केलं की पुणे जरा मोठं आहे म्हणून आम्ही काय केलं 3 कंदील वापरले. तो जो दोंडी देणारा होता त्याला पण कंदील दिला. आणि मग नंतर आमचा प्रयोग मुंबईला ठेवण्यात आला. मुंबईला आम्ही 4 कंदील वापरले आणि 4 कंदील वापरले आणि मग तिथल्या प्रेक्षकांनी त्याच्यानंतर प्रश्न उत्तर होते. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की नाटक सगळं ठीक होतं, चांगलं होतं, पण ना आम्हाला तुमचे ना चेहरे दिसले नाही. म्हणलं पण आम्हाला जे म्हणायचं होतं ते कळलं का तुम्हाला? म्हणले हो. म्हणलं मग आमचं कामच झालं ना. नाहीतर राजकुमार तांगडेला कोण हिरो करणार आहे का? बघितलं ना तुम्ही याच्यावर. म्हणजे हिरो होण्यासाठी आलेलोच नाही, फक्त आम्हाला आमचं म्हणणं मांडायचंय. नाही म्हणजे पण काय होतं की ना, काही जरी असलं तुमचं तर इथं सगळी व्यवस्था आहे, तर तुम्ही लाईट देऊ शकता. मी म्हणलं इथं देऊ, हो व्यवस्था आहे म्हणून, पण ज्यावेळेस माझा बाप शेतात किंवा मी शेतात जातो कंदील घेऊन तेव्हा कोणीच लाईट देत नाही ना. त्याला मागून लाईट आहे का? त्या कंदिलाच्या उजेडातच जा नाही. ते म्हण नाही, हे तुमचं म्हणजे अर्धांडपणाचं उत्तर झालं. म्हणजे त्या भाषेत नाही, पण तेच म्हणायचं होतं त्यांना तशा पद्धतीनं. आणि ते म्हणले की पण कसं होतं की त्रास होतो. त्यांनी आम्हाला हे सांगितलं की त्रास होतो. मी म्हणलं बघा, म्हणजे 45 मिनिट बघायला जर त्रास होत असेल तर जगायला किती होत, जगायला किती त्रास. अगदी खरंय, अगदी खरंय. मग हे त्याच्यावरचं आमचं प्रत्युत्तर होतं. आणि आम्ही तुम्हाला अमृता, आम्ही वेगवेगळ्या स्पर्धेत गेलो, आम्हाला त्यांनी तिथं रिजेक्ट केलं, पण आम्ही नाहीच लाईट दिला, आम्ही फक्त कंदिलातच तो प्रयोग सादर करायचो. पण त्या निमित्तानं असं झालं की आम्ही खूप प्रयोग केले, त्याची चर्चा व्हायची, लोकांना आवडायचं, टाळ्या वाजवायचे. म्हणजे टाळ्या वाजवायला आपल्याकडे तर तसे कशालाही वाजवतात, पण त्या नाटकामध्ये अगदी खऱ्याला ते टाळ्या वाजवायचे. टाळ्या वाजवायचे, म्हणजे अगदी पराती बिराती तसं काही वाजवलं नाही. पण बऱ्यापैकी खूप चांगलं. आणि आमचं म्हणणं आम्ही खूप लोकांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून मांडलं. आणि आम्ही काही म्हणजे आमच्या गावात काही थिएटर नाही, म्हणजे जामसमर्थला काही थिएटर नाही, आम्ही पारावर नाटक करायचो. आणि काय असतं की थिएटर जर बंद असतील तर नाटक कुठं करायचं हा प्रश्न येतो ना. पण आम्हाला तसा प्रश्नच नाही पडला, कारण आम्ही थिएटर डोळ्यासमोर ठेवून नाटकच केले. थिएटर म्हणजे बंदिस्त नाट्यगृह अशा अर्थानं म्हणतो. मग त्याचा परिणाम म्हणून असं झालं की आम्ही कुठेही नाटकाचा प्रयोग केला. म्हणजे आम्ही लग्नामध्ये त्या नाटकाचा प्रयोग केला. हो, एक जणांना बारशाला बोलवलं होतं, त्याच्यातही केला. एवढंच काय, आम्ही तेरव्याला सुद्धा त्या नाटकाचा प्रयोग केला. आम्हाला आमचं म्हणणं मांडायचं होतं. म्हणजे तेरव्याला एक जण म्हणला की आम्ही तेरव्याला ना कीर्तन ठेवत असतो, पण मला असं वाटतं की तुमचं नाटक आम्ही ठेवायला पाहिजे. मी म्हणलं की आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आणि त्यांनी तेरव्याला आमच्या नाटकाचा प्रयोग ठेवला. पण तिथेही आम्ही अंधारातच केला. पण फरक एवढाच आहे की मुंबईला जे 4 कंदील लावूनही कळत नाही, ते आमच्या गावामध्ये एका कंदिलातही कळतं. याच्याशीच रिलेटेड एक प्रश्न आहे माझा, की या नाटकात अंधार आणि अंधाराविषयी हे नाटक बोलतं. आणि जसं तुम्ही म्हणालात की एखाद्या शेतकऱ्याची वीज कापणं हा सगळ्यात मोठा देशद्रोह आहे. म्हणजे वंदे मातरम तुम्ही म्हणा नका म्हणू, हा देशद्रोह नाहीये. हा जो अंधार तुम्ही नाटकात दाखवला ना, तो अंधार प्रत्येकाच्या आत पण असतो, प्रत्येक माणसामध्ये एक असतो. तर जेव्हा तुम्ही आता आजूबाजूची परिस्थिती बघता, जसं तुम्ही म्हणालात की टाळ्या वाजवल्या गेल्या नाटकाला, पण आजकाल लोक कशालाही टाळ्या वाजवतात. समाज अंधपणे अनेक गोष्टी स्वीकारत असतो. किंवा तुम्ही म्हणालात की मुंबईमधल्या त्या लोकांना त्या अंधाराचा अर्थ नाही समजला, ते म्हणाले की चेहरे दिसत नव्हते. तर हा जो आतला अंधार आहे किंवा दिवसेंदिवस समाजामध्ये आजूबाजू वाढत चाललेला जो अंधार आहे, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता की याला काय देऊ शकतो आपण हे सगळं घालवण्यासाठी? ही गोष्ट खरी आहे की खूप छोटे छोटे एफर्ट्स एकत्र येऊन आपल्याला खूप दीर्घकाळ जाणारी प्रोसेस आहे, पण या अंधाराकडे तुम्ही कसं बघता? आतला आणि अंधपणे लोक जे समाज स्वीकारतो पटकन, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? खरं तर हा ऊन सावल्याचा खेळ आहे म्हणलं तर. म्हणजे मी शेतकरी आणि
जास्तीत जास्त वेळ आमचा शेतात जातो, त्यामुळे एखादा ढग येत असतो आणि तो सूर्याला झाकण्याचा प्रयत्न करतो, पण तो त्याची एवढी क्षमता नसते की तो पूर्ण वेळ सूर्याला झाकून ठेवी. हे असे काही काही ढग असतात आणि ते येत असतात आणि जात असतात. त्याच्यासाठी हवेचा झोका असणं खूप गरजेचं असतं. आणि आपण प्रत्येकानं हवेचा झोका होणं खूप गरजेची गोष्ट आहे. सूर्याला जो झाकळलेला ढग आहे काळा कुट्ट, तो थोडासा बाजूला गेलाच पाहिजे. त्याच्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेची गोष्ट आहे. बरं म्हणलं तर माणसं चांगली आहेत का, तर खूप चांगले माणसं आहेत. म्हणजे समाज हा जास्तीत जास्त चांगल्या माणसांनीच बनलेला आहे. हा, फक्त जे पुढे चाललेत का त्यांच्या चांगुलपणावर संशय. जे पुढे चालतायत, मागे चालणारे डोळे झाकून त्यांच्यावर श्रद्धा ठेवून चालतायत. फक्त एवढं आहे की त्यांना एकदा प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे की तुम्ही ज्यांच्याविषयी श्रद्धा ठेवलेली आहे ते जरा तुम्ही एकदा थोडंसं पडताळून बघायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला ना सगळ्या समूहाला शिव्या देण्यापेक्षा तुम्हाला त्यांच्यातल्या ज्या त्रुटी आहेत, जे समोर चालले आणि त्यांच्या मागे हा जो लोंढा चाललेला आहे, त्यांना सांगणं खूप गरजेची गोष्ट आहे की ते त्यांचा हेतू बघा, त्यांचा हेतू तपासा. आणि प्रत्येक माणूस विवेकी असतो बऱ्यापैकी. हा, एखाद्याला जर विवेकाकडे लक्ष द्यायचं नसेल तर तो ठरवून मग तो बनिया, मग तो बनचुका असतो. पण प्रत्येक माणसाकडे एक विवेक असतो आणि आपण जर त्याच्या आतल्या आवाजाला जर समजा हाक घातले ना, आपण जर सांगितलं ना की तू ज्याच्या मागे चाललास ना त्याला एकदा तपास, फक्त तू त्याचा हेतू तपास. आणि जर समजा तुला जर काही गडबड वाटली तर मग आम्हाला जे म्हणायचं ते तू नीट ऐक. आणि जर तुला जर त्याचं करेक्ट जर वाटलं तर अजून काही दिवस तू चालत राहा. ज्यावेळेस तुला ठेस लागून तू पडशील त्यावेळेस नक्की आमच्याकडे वळून नक्की पाहशील, अरे तुम्ही जे सांगत होता तेच करेक्ट होतं, ते बरोबर होतं. देश किंवा समाज किंवा ही पृथ्वी ही काही मागच्या 10-20 वर्षात, 100 वर्षात, 50 वर्षात, 1000 वर्षात बनलेली नाही. लाखो अब्जो वर्ष झालेत. खूप लोक आलेत, खूप लोक गेलेत, आपण सगळेच जाणार आहोत. पण काही क्षणाची जी मस्ती असते ना, ही जी मस्ती आहे ही चिरकाल आहे असं जे काही डोक्यात जे फॅड बसलेलं असतं ना, ते जाणं खूप गरजेचं आहे. आणि हे फक्त विकृतांच्या डोक्यात असू शकतं. आम्ही म्हणजे सगळं काही, आणि आमच्यासारखं तिथून पिढ्यानपिढ्या पुढच्याही पिढ्या वागल्या पाहिजेत. पण ते हे विसरून जातात की तुम्ही थोड्या वेळानं तुम्ही ज्यावेळेस डोळे झाकणार आहेत ना त्यावेळेस काहीही असणार नाही तुमचं, सगळं नवं सुरू होणार आहे. तर मला असं वाटतं की तो जो काळा ढग आहे तो जाईल, याच्या मागेही असे खूप काळे ढग आलेले आहेत आणि हा पण निघून जाईल. याच्याबद्दल काही फार काही असं म्हणजे दुमत असण्याचं कारण नाही. बदलत असतात, फक्त माणसांना जागं करण्याचं काम आपलं आहे. आपण आपलं सांगणं आपलं कर्तव्य आहे. आपला विवेक जागा असला पाहिजे. म्हणजे तुकाराम महाराजही तेच सांगत होते, नरेंद्र दाभोळकरही तेच सांगतायत, गोविंद पानसरेही तेच सांगत होते. ही सगळी मंडळी जी सांगत आहेत आणि आपल्यालाही त्यांचा वारसा पुढे चालत आपल्याला सांगावं लागणार आहे. लोकांना कळतं. म्हणजे आपण एखादी वेळेस जर एखादा कोणी आपल्या घरातली बुजुर्ग मंडळी असेल, ती एखादी गोष्ट आपल्याला सांगते पण आपण त्यावेळेस त्यांच्याकडे लक्ष देत नाही. पण एखादा काही गोष्ट जर घडली तर लगेच पटकन आपल्याला आठवतं, अरे हा पप्पा असं सांगत होते, आपला दादा असं सांगत होता, किंवा ताई असं म्हणत होती, किंवा जे कोणी असतील ते आठवतं नक्की. पण आज जरी नाही आठवलं तर उद्या आठवतं. म्हणजे मी शेतकरी आहे, मला एवढं निश्चित माहिती आहे की पेरलेलं उगवतं. म्हणजे अमृता तुला सांगतो की आमच्याकडे शेतात वेगवेगळे गवत उगवतात. म्हणजे गवत हे आपल्यासाठी तसं बिनकामाचं असतं, पण ते गवताचं असं असतं की प्रत्येक गवताचा एक मोसम असतो उगण्याचा. म्हणजे काही खरीपातच उगवतात, काही रब्बीत उगवतात. म्हणजे रब्बीत जे गवत उगवतं बिलाईत हे तर हे काही कोणी आणून फेकत नाही रब्बीच्या हंगामात. पण तो मोसम, ते वातावरण, तसं वातावरण तयार झालं की ते ऑटोमॅटिक जमिनीतून वर उगायला सुरुवात होतं. ते बी त्या जमिनीमध्येच असतं, पण त्याचा काळ वेळ आला की ते उगवतं. तसं वातावरण तयार झालं की आपण पेरत राहायचं, एक योग्य वेळ येईल त्यावेळेस आपलं नक्की उगवेल, एवढी आशा अपेक्षा ठेवायला काय हरकत नाही. खूप छान सांगितलं. प्रेक्षकांना मी सांगेन की आता तुम्ही तुमचे प्रश्न असतील काही तर ते आम्हाला नक्की पाठवा, मी ते घेते.
एक सत्यजित सीमा संजय यांनी म्हटलंय साजोसनंतर आज पुन्हा तांगडे सर मिसाच्या व्यासपीठावर त्यांना बघून खूप छान वाटतंय. प्रतिभा वाले म्हणतायत की आजच्या पाहुण्यांची निवड खूप छान आहे. तर तुमचे असे काही प्रश्न असतील यांना विचारायचे तर तुम्ही ते नक्की पाठवा. मी पुढच्या प्रश्नाकडे वळते तोपर्यंत की शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्लाचे 700हून जास्त प्रयोग झाले बरोबर. तर एकतर शिवाजी महाराजांना इतक्या वेगळ्या पद्धतीने दाखवावं जे आधी कधी दाखवलं गेलं नव्हतं ते असं का वाटलं तुम्हाला आणि या नाटकांनी तुम्हाला काय दिलं, राजकुमार तांगडेंना काय दिलं? बरं अमृता, मी आता तुझा फक्त प्रश्न फिरवतो वेगळा. म्हणजे शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला हे वेगळ्या पद्धतीनं का केलं असा एक अशा आशयाचा तुझा प्रश्न आहे. मला असं वाटतं की शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्लामध्ये शिवाजी महाराज खरे शिवाजी महाराज दाखवण्याचा प्रयत्न केला, जे लोक वेगळेच दाखवत होते. म्हणजे ऍक्च्युअल जे शिवाजी महाराज नव्हते खऱ्या आयुष्यात किंवा त्यांचा विचार जसा नव्हता तो तसा दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपण त्याला बरोबर केलं की नाही शिवाजी महाराजांचा विचार हाय अशा पद्धतीचं, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने जे दाखवण्याचा प्रयत्न केला ते खोडलं आणि खरे शिवाजी महाराज कसे होते हे दाखवण्याचा प्रयत्न केला. हा वेगळे पण म्हणशील तर तुझा प्रश्न हा पण एका अर्थी बरोबर आहे की आतापर्यंत मला असं वाटतं की शिवाजी महाराजांच्या चरित्रावरची नाटकं आपण जास्त पाहिली. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एक कुठलाही प्रसंग घ्यायचा किंवा काय असेल आणि त्याच्यावरची नाटकं पाहिली. चांगले वाईट हा विषय बाजूला ठेवूया आपण, पण त्यांच्या चरित्रावरची नाटकं पाहिली. पण हे शिवाजी महाराजांच्या चरित्रावरचं नाटक नाही, हे शिवाजी महाराजांच्या विचारावरचं नाटक. हा शिवाजी महाराजांचे विचार नेमके कसे होते, ते सकल जनांना कसे सोबत घेऊन चालत होते, किंवा शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं पुरोगामी होते. ते काही कुठल्या एका धर्माची कास धरून चालणारे नव्हते. म्हणजे सगळ्याच जाती धर्माची लोक शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात होती. सगळ्यांना एकच नाव होतं मावळा. तिथं खऱ्या अर्थानं समतेची विजय ती सगळेच मावळे असे आहेत. तर मला असं वाटतं की हा वेगळा विषय म्हणण्यापेक्षा आतापर्यंत जे वेगळ्या पद्धतीचे शिवाजी महाराज दाखवत होते तर त्याच्यापेक्षा खरे शिवाजी महाराज दाखवण्याचा प्रयत्न मध्ये केला. आणि राजकुमार तांगडेला म्हणजे मला व्यक्तिगत म्हणून काय मिळालं तर म्हणजे खरं तर ते शब्दात सांगणं म्हणजे ते शक्य नाही, पण तरी पण काहीतरी मोडक्या तोडक्या याच्यामध्ये तुझ्या प्रश्नाला उत्तर तर देणंच आहे, त्याशिवाय मार्क मिळणार नाही. पण असतं ना की आपल्या पूर्वजाची आपल्यावर काहीतरी उपकार असतात किंवा काहीतरी पुण्याई असते आणि तिचा आपण लाभ घेत असतो त्या पुण्याईचा, किंवा ते जे काही उपकार असतात किंवा आपल्यावर जे काही आपल्यावर जिम्मेदारी असते तर ती आपण त्याच्यातून आपण उतराई व्हायचं असतं. आणि शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगण्यासाठी म्हणून जे काही बळ मिळालं त्याच्यातून हलकंसं असं वाटलं की नाही, अभिमानानं सांगू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसदार म्हणून काहीतरी करण्याची एक संधी मिळाली. आणि महाराष्ट्रभरात, आणि ते काही माझं एकट्याचं नाटक नाही तशा आहे ना, हे नाटक खरं तर समूहाचं आहे, समाजाचं नाटक आहे. अमृता ह्याच्या मागे खूप सारी लोक होती. म्हणजे त्याची संकल्पना संगीत संभाजी भगतांचं आहे, दिग्दर्शन नंदू माधवांचं आहे, रंगमळाची आमची टीम, त्याच्यावर आमचा त्यातले जे काम करणारे कलाकार आहेत तर यांना आम्ही त्यांची सेपरेट नावं प्रत्येकाची स्पेशल नावं दिली नव्हती की 13 शेतकरी कलाकार 13 शेतकरी असं आम्ही त्यांना दिलेलं होतं खाली कॅप्शन मध्ये. आणि आमच्या मागं खूप मोठा समाज म्हणजे सर्व शक्तीनिशी उभा होता. हे नाटक खऱ्या अर्थानं एक सामूहिक कलाकृती आहे. आणि शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगण्यासाठी ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचे मावळे लढाईला जात होते त्याच पद्धतीनं त्याच जोशात आमची सगळी टीम महाराष्ट्रभरच नाही तर भारतभर या नाटकाचे प्रयोग करत फिरलेली आहे. आणि तो एक वेगळा आनंद आम्हाला मिळाला. म्हणजे आम्ही तर असं फील करतो की प्रत्यक्षात की आम्ही त्या काळातले मावळे, आणि असं आहे की आम्ही त्याच म्हणजे आता जसे आम्ही दौऱ्यावर जातो तर आम्ही म्हणताना मोहीम म्हणतो की शिवाजी अंडरग्राऊंडचा जर दौरा निघाला तर चलो आज शिवाजीची मोहीम,
आम्ही मावळे तयार आणि फोटो बिटो टाक, आता काय फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून पण ते आम्ही व्यक्त करतो की आम्हाला असं वाटतं की आम्ही त्या कालखंडात जर असतो तर शिवाजी महाराजांच्या सैन्यात नक्कीच राहिलो असतो. तरी शेतीचे कामं झाले की उरले म्हणजे नंतर दिवाळी नंतर लढाईला जायचं, स्वराज्याच्या वृद्धीसाठी काम करायचं. तसंच होतं आमचं, शेतीतले कामं करायचे आणि मग उरल्या वेळ आणि पोषक वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सांगत महाराष्ट्रभर नाटकाच्या माध्यमातून फिरायचं. बरोबर. तर त्यामुळे खऱ्या अर्थानं आम्ही खूप समृद्ध झालो आणि आम्हाला एक फिलिंग म्हणजे आपण नसतं काही मागच्या काहीतरी जगायला मिळालं वेगळं. तर असा एक वेगळा एक आनंद आम्हाला सगळ्यांना मिळाला. चिवटी या चित्रपटाबद्दल मला बोलायचंय. त्यामध्ये तुम्ही ऊस तोडणी कामगारांचे प्रश्न आणि एकूणच त्यातलं राजकारण, साखरेचं राजकारण अशा विषयावरचा हा चित्रपट, याच्यातून तुम्ही चित्रपट क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं. तर पण लॉकडाऊनमुळे हा चित्रपट प्रदर्शित झालेला नाहीये, बरोबर? तर मला अजून लोकांना माहित नाहीये, म्हणजे प्रेक्षकांना थोडं तुम्ही काय सांगाल या चित्रपटाबद्दल, की काय विषय आहे आणि काय नेमका हा चित्रपट? खर तर चिवटी हा विषय हा शेतकरी आणि ऊसतोड मजूर याच्यामध्ये फार काही फरक असा नाहीये. कारण ऊसतोडणीला जाणारी जी सगळी मंडळी ही सगळी साधारण कोरडवाहू शेतकरी आणि गावाकडचा भूमिहीन जरी असला तरी शेतीवरच उपजीविका असते त्यामुळे सगळे हे शेतकरीच तिकडे ऊसतोडीला जातात आणि त्यांचं जे आयुष्य आहे त्याच्यावरचा हा सिनेमा आहे. हा सिनेमा करताना हा याला व्यक्ती केंद्रित केलं नाही किंवा एका हिरो हिरोईनची गोष्ट केली नाही, तर ही समूहाची गोष्ट म्हणून मी ती करण्याचा प्रयत्न करा. मी त्याची पटकथा संवाद मीच लिहिलेले असल्याने दिग्दर्शक मी आणि मी स्वतः शेतकरी असल्यामुळं मी काय केलं की एक चेहरा घेऊन त्याला फोकस करत सिनेमा कम्प्लीट नाही केला, तर एक समाज, एक समूह आणि त्याला हिरो करण्याचा प्रयत्न. हिरो म्हणजे नायक अशा अर्थानं, म्हणजे हिरो म्हणलं की आपल्याकडे लगेच डायरेक्ट तोच आठवतो. तसा नाही, हिरो म्हणजे याच्यातला नायक, परिस्थितीशी लढणारा. तर तो एक समाज याचा नायक आहे आणि कुठलाही एक चेहरा या सिनेमात नाहीये. शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, कोळसा कामगार असो किंवा सूतगिरणी कामगार असो किंवा कापडगिरणी कामगार, जे कुठले कामगार असते, कामगार हा एकच आहे ज्याचा पोटाशी संबंध आहे, भाकरीशी संबंध आहे. या लोकांची ती सगळी गोष्ट आहे. आणि खरं तर आपल्याकडे असे विषय फारसं कोणी हाताळण्याचं धाडस करत नाही, पण आमचे निर्माता कैलास सानप, आजीनाथ ढाकणे यांनी ते धाडस केलेलं. आणि विशेष म्हणजे ते स्वतः शेतकरी पण आहेत आणि ऊसतोड मजूर कुटुंबाची पार्श्वभूमी पण असलेली आहे, त्यामुळे त्यांनी हे धाडस केलं. आता खरं तर धाडसाचं पूर्वी खूप कौतुक व्हायचं आणि जर असं कोणी धाडस केलं तर त्याच्या पाठीशी समाज उभा राहायचा. मला अपेक्षा आहे, आशा आहे की समाज खऱ्या अर्थानं म्हणजे या धाडसाच्या पाठीमागं उभा राहील. खरं तर लॉकडाऊन जर नसतं तर मार्च एप्रिल मध्ये हा सिनेमा आम्ही चित्रपटगृहात आणणार होतो. असे विषय अगोदरच म्हणलं जातं की असे विषय कमर्शियल नसतात, म्हणजे काल्पनिक विषय कमर्शियल होऊ शकतात आणि जे वास्तववादी जे विषय ते कमर्शियल होत नाहीत का? कमर्शियल म्हणजे काय? तर शिवाजी अंडरग्राऊंड हे तशा अर्थानं कमर्शियल नाटक नाही, पण ते पाहण्यासाठी लोक तिकीट देऊन येत होते ना. बरोबर. म्हणजे कमर्शियल आणि नॉन कमर्शियल असं मला वाटत नाही की भेद. तुमचं म्हणणं जर करेक्ट असेल, तुम्ही जर सांगितलेलं जर लोकांना पचणार असेल तर तुम्ही ते पाहायला हरकत नाही. आणि याच्यामध्ये तशा अर्थानं कुठलाही चेहरा नाही, नाहीतरी शेतकऱ्याला चेहरा नावाची गोष्टच नाही. म्हणजे आपल्या शेतकऱ्याचे चेहरे पाहून कोण तिकीट खिडकीवर येणार आहे? म्हणजे एक तर आपल्या नीट घामाचं पण मोल मिळत नाही, तर नुसत्या चेहऱ्याचं मोल कोण देणार? म्हणजे कपाळातून आलेल्या घामाचं पण मोल नीट मिळत नाही, तर चेहऱ्याचं मोल आपल्याला कोणी देणार नाही. म्हणून हा सामूहिक प्रयत्न केलेला आहे की सगळ्यांचा मिळून एक हिरो, आणि असा तो सिनेमा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेव्हा केव्हा थिएटर उघडतील तेव्हा याला थिएटर कडे आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. म्हणजे कसं असतं की शेतकरी माणूस आहे, पिढ्यानपिढ्या सालोन साल फसायची सवय लागलेली आहे, त्याचाच एक भाग आहे असं म्हणायला काही हरकत नाही. लॉकडाऊन मध्ये हा सिनेमा सध्या अडकलेला आहे. लवकरच लोकांचा पाठबळ आणि आपल्या सगळ्यांच्या
म्हणजे शुभेच्छानं हा सिनेमा नक्कीच लवकरच थिएटरला येईल. एक चित्रपट काढायचा म्हणलं तर त्याच्यामध्ये खूप आर्थिक गुंतवणूक असते, खूप पैसा असतो, एवढा मोठा सेट आणि सगळ्या गोष्टींचा. तर लॉकडाऊनच्या काळामध्ये खरं म्हटलं तर या सगळ्याचा फटका सगळ्यांनाच बसला, पण चित्रपटसृष्टी म्हणा किंवा नाटक या सगळ्यांना, कारण अजून थिएटर्स ओपन झालेले नाहीयेत, अजून खूप पेमेंट्स अडकलेली आहेत, चित्रपट खूप मोठे मोठे अडकले. त्याच्यात की तुमचं नुकसान झालं असं तुम्हाला वाटतं एकूण, म्हणजे या काळात या चित्रपटाला काही फटका बसलाय? निश्चितच. म्हणजे एक तर काय झालं की आता माध्यमच बदलल्यासारखं झालंय. म्हणजे मला असं वाटत नाही की पुढचे एक 6 महिने, म्हणजे एक अंदाज बरं का, मी काही तसं हे नाही, पण एक 6 महिने लोक थिएटरला जातील का, म्हणजे घाबरतील. म्हणजे आता गरज म्हणून काय आपल्याकडे सिनेमा पाहायला जात नाही. जसं गरज म्हणून जेवण केलं जातं, गरज म्हणून प्रवास केला जातो, गरज म्हणून जी काही कामं केली जातात त्याच्यामध्ये सिनेमा हा काही गरज म्हणून केला जात नाही. गरज म्हणून कलावंत काम करतील, गरज म्हणून तंत्रज्ञ काम करतील, पण प्रेक्षक गरज म्हणून सिनेमा बघत नाही. म्हणजे कारण ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पोट भरल्यानंतरच्या आहेत. म्हणजे सिनेमा बघणे हा पोट भरल्यानंतरची गोष्ट आहे. म्हणजे शहरात थिएटर आहेत, थिएटरला शनिवार रविवार किंवा ज्या कुठल्या वारी असतील लोक सिनेमा पाहायला जातात. गावाकडे दिवसभर शेतात काम करायचं आणि संध्याकाळी लाईट जर असेल तर आपलं टीव्ही पुढे बसायचं. पण दिवसभर कोणी टीव्ही पाहत बसत नाही. पण तुमची गरज पहिलं प्राधान्य हे भाकरीला आहे, ते पोटाला आहे, आणि नंतरचा क्रम हा सिनेमाचा आहे. त्यामुळं कदाचित पुढचे काही दिवस लोक पहिल्या पोटाचा प्रश्न सोडवतील. त्याच्यामध्ये सिनेमावाल्याचंही पोट असतं, खूप मोठी गुंतवणूक आहे, त्याचा पण निश्चितच विपरीत परिणाम त्याच्यावर झालेला आहे. पण सगळे जर सावरले तर मला असं वाटतं की प्रत्येकानं सिनेमे बघायला पाहिजे. जर बघितलं तर कोणीतरी बाहेर निघेल याच्यातून. म्हणजे जसं की पूरग्रस्तांसाठी निधी असतो किंवा भूकंपग्रस्तांसाठी असतो किंवा जे काही आपत्ती असते, तशा आपत्तीसाठी ही पण एक आपत्तीच आहे. सिनेमावाले असतील, आता कदाचित माझं बोलणं कोणाला रुचणार नाही, पण त्या परिस्थितीचा मी एक शिकार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की ह्याच्यासाठी पण एक काहीतरी अशी एक भरीव मदत असणं खूप गरजेची गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण तू म्हणली तसं की ह्याच्यामध्ये सर्वस्व लोकांनी लावलेलं आहे. आम्ही निर्माता असो किंवा मग त्यातले कलाकार असो, प्रत्येक जण, म्हणजे अगदी स्पॉट बॉयचं सुद्धा त्याच्यामध्ये तितकंच इन्व्हॉल्वमेंट असते, म्हणजे समर्पण असतं. त्यालाही वाटतं तो सिनेमा आला पाहिजे, तो चालला पाहिजे, तरच तो निर्माता दुसरा सिनेमा करेल. तर दिग्दर्शकालाही वाटतं की माझा सिनेमा लोकांनी पाहायला पाहिजे, त्याची रिकव्हरी झाली पाहिजे. फक्त एवढं आहे की आता लोक पोट भरल्यानंतर पाहण्याची ही गोष्ट असल्यामुळे मी अपेक्षा करूया की लवकरच लोक याच्यातून सावरतील आणि सिनेमे पाहायला येतील. आजकाल जर आपण बघितलं तर सिनेमे खूप वेगवेगळ्या विषयांवर बनतात. म्हणजे एक टिपिकल सिनेमा जो होता ज्याच्यामध्ये एक हिरो हिरोईन आणि ती प्रेम कहाणी दाखवणं, एक विलन होता आणि शेवटी हॅपी एंडिंग, या चौकटीतून चित्रपट, एकूणच हिंदी म्हणा किंवा कोणताही चित्रपट बाहेर पडतोय. आज खूप रिअलिस्टिक सिनेमा बनतोय, तुमच्या माझ्या मधल्या लोकांच्या विषयांवर, अगदी टिपिकल विषयांवर सिनेमा बनतोय. तर हे चित्र खूप आशादायी वाटतं तुमच्यासारख्या दिग्दर्शकांना जे अशा वेगळ्या चौकटीच्या बाहेरचे विषय लिहितात. हो, निश्चितच. म्हणजे काय होतं की आपण आपल्या प्रेक्षकांचा बुद्ध्यांक वाढवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जो होता ऍक्च्युअल तो त्या लेवलला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. कारण कसं असतं की सुमार जर सिनेमे केले तर सुमार लोक बघतात. म्हणजे तसं बुद्धू जन्मजात कोणी नसतं, पण तुम्ही जे दाखवता तेच बघणार ना लोक. आपण त्यांचा बुद्ध्यांक खाली 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 आणण्याचा प्रयत्न केला होता. पण आता म्हणजे खास करून तर हे धाडस मराठीनं जास्त केलेलं आहे. मराठी सिनेमे हे म्हणलं तर एक क्लासचे सिनेमे आहेत बहुतांश बऱ्यापैकी, आणि मराठी सिनेमानच ही कोंडी फोडलेली आहे बऱ्यापैकी. हिंदीतही खूप चांगले चांगले सिनेमे आता येत आहेत. म्हणजे आता प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवलेला आहे की ज्याला कळतं, आणि तोच टार्गेट ऑडियन्स आहे. म्हणजे अगदी कोणीतरी असं कंबर हलवलं म्हणून त्याच्यासाठी सिनेमा पाहायला जाणारे प्रेक्षक हे खूप कमी असतात, पण तेच सगळे सिनेमाला जातात. पण
जे प्रेक्षक असे असतात की म्हणजे वैचारिक लेवलनं दृष्टिकोन ठेवून जातात, त्या दृष्टिकोनातून वैचारिक दृष्टिकोन ठेवून जे लोक जातात त्यांच्यासाठी हे खऱ्या अर्थानं हे सिनेमे आहेत. आणि आता प्रेक्षकांना ही सवय पण लागणं खूप गरजेची गोष्ट असते. आता हळूहळू ती सवय लागायला पण लागलेली आहे. आणि आशा आहे की इथून पुढेही आपल्या सिनेमाचा दर्जा वरचेवर वाढत जाईल. नवीन जी पिढी येते ती सुद्धा चांगल्या पद्धतीने सिनेमे आणि चांगले विषय हाताळत आहे. तुम्ही आता पण तुमच्या गावाकडे राहताय आणि बऱ्याच काळ तुम्ही म्हणाला की लॉकडाऊनच्या काळात तुम्ही तिकडे जाऊन राहणं पसंत केलं, शेतामध्ये काम करणं वगैरे. हा प्रश्न मला तुम्हाला यासाठी विचारायचा आहे की तुम्ही यंगस्टर्स बरोबर बराच वेळ घालवता, तरुणाई आजची तुम्ही कशी शहरातली पण पाहिजे, खेड्यातली पण पाहिजे, तर काय फरक जाणवतो आणि काय बदल होणं गरजेचं आहे शहरातला तरुण आणि खेड्यातल्या तरुण या तरुणाईकडे, त्यांच्या प्रश्नांकडे तुम्ही कसं पाहता आणि काय दिसतं, काय महत्वाचा फरक आहे? खरं तर प्रत्येक पिढीतली तरुणाई म्हणजे ऊर्जा असते. म्हणजे ही खरं तर याला आपण तरुण हा शब्द म्हणण्यापेक्षा ऊर्जा जर असं म्हणलो तर आयुष्यातल्या म्हणजे एखाद्या माणसाचं आयुष्य जर 100 वर्ष असेल तर त्याच्या आयुष्यामध्ये एक जी काही एक स्फोटक ऊर्जा असते ती त्या कालखंडात असते त्या तरुणाईच्या. आणि त्याच्यामध्ये त्या ऊर्जेचा वापर आपण जशा पद्धतीनं करून घेऊ त्या पद्धतीने ती ऊर्जा वापरली जाते. खरं तर हे त्या देशावर अवलंबून असतं, त्या समाजावर अवलंबून असतं आणि त्या समाजातल्या विचारवंतावर ते अवलंबून असतं. गावाकडची जी तरुण मंडळी आहेत ते खरं तर खऱ्या अर्थानं खूप अशी एनर्जी आहे त्यांच्याकडं. पण या देशानं असं ठरवलेलं आहे की त्यांच्या ऊर्जेचा वापर आपल्यासाठी करून घ्यायचा नाही, म्हणजे देशाच्या प्रगतीसाठी करून घ्यायचा नाही, तर फक्त आपल्या राजकीय अपेक्षा, आशा, आकांक्षा हे करण्यास पुढे रेटण्यासाठी त्यांचा वापर करून घ्यायचा आहे. ही सध्याची पॉलिसी आहे. हजारो लाखो तरुण बेरोजगार आहेत. त्यांना काहीतरी करायचंय, म्हणजे प्रत्येकाला काहीतरी करायचंय, पण करायला काही दिसत नाही. म्हणजे अगदी जर समजा आपण गावाकडचा जर विषय जर घेतला तर गावाकडे खूप सारे तरुण आहेत, त्यांना कुठेतरी यायचं, काहीतरी करायचं, पण त्यांना सांगायला पण कोणी नाही. हे कर ते कर, हे सांगणारे जे आहेत ना ते आपण नाही का, जर आपण पूर्वी रस्त्यानं जाताना किलोमीटरचे दगड असायचे ते मार्गदर्शक म्हणून असायचे की हे अमुक गाव 5 किलोमीटर, तमुक गाव 7 किलोमीटर, डावीकडे हे गाव, उजवीकडे ते गाव. म्हणजे हे मार्गदर्शकाचं काम हे समाजानं करायचं असतं. आणि हे ना हे किलोमीटरचे दगड आहेत ना हे चुकीचे लावलेले आहेत सध्या. हे कर, तू ते कर, ते कर, ते कर. आणि मग ही जी ऊर्जा, प्रचंड जी ऊर्जा आहे, तर यांनी काय करायचं, तर मग आता सध्याची तरुण काय करतायत, एक तर मोबाईलवर हे करतायत, खेळतायत, किंवा मग कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या कुठल्या तरी याच्याशी ग्रुपशी जोडल्या जात आहेत आणि ती त्यांची भाषा बोलतायत. खरं तर देशाची भाषा ज्यांनी बोलायला पाहिजे ती राजकीय पक्षाची भाषा बोलतायत, ती समाजाची भाषा बोलतायत, ती जातीची भाषा बोलतायत, ती धर्माची भाषा बोलतायत. खरं तर त्यांना म्हणजे अजून नीट जात धर्म हे कळलेला पण नाही, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये ठासून एक विष भरण्याचं काम सध्या केलं जातं आणि वेगवेगळ्या माध्यमातून ते केलं जात आहे. तर मला असं वाटतं की ते किलोमीटरचे जे दगड आहेत तर त्यांनी नीटपणे सांगणं खूप गरजेचे. मग गाव पातळीवर असेल तर गावात खूप सारे मुलं आहेत, मग एरी तर वाट्यावर बसलेले असतात, मग त्यांना सांगणं गरजेची गोष्ट, अरे हे चांगलं नाही, याच्यापेक्षा हे करा ते करा. आता हे झालं माझं, मी कदाचित हे निगेटिव्ह बोललेलो असेल, पण पॉझिटिव्ह अशा अर्थानं घेतलं जर तर ग्रामीण भागातले मुलं आता सध्या खूप सारे शेतात काम करतायत, खूप सारे प्रगतशील शेतकरी. म्हणजे माझ्या गावाचा जर विचार केला तर 25च्या आतले असे एक 25-30 तरी असे तरुण असतील की ते प्रगत शेतकरी आहेत. कोणी डाळिंब करतंय, कोणी मोसंबी लावलेली आहे, तर कोणाचं सोयाबीन जरी असलं तरी त्याला एक चांगल्या दर्जाचा उतार आणण्याचा ते प्रयत्न करतायत. तर माझ्यासोबत आम्ही काल शेतातच होतो, माझं सोयाबीन काढणं चालू होतं. तर माझ्या सोयाबीन काढत असताना माझ्यासोबत जे काही तरुण 2-3 होते माझ्या कुटुंबातले, तर हे 25च्या आतले आहेत. तर त्यांना खूप कष्ट करायचंय, चांगला उतार काढायचा आहे. आता माझ्या बाजूला एक तरुण आहे श्याम म्हणून, त्याच्याकडे खूप सारा कांदा होता, त्याने साठवून ठेवलेला. 25ला तरुण आहे, त्याला खूप सारा कांदा साठवून ठेवलेला होता. त्याला असं वाटत होतं की
आता चांगला मार्केट भाव आला की आपण त्याला विकणार आहे. त्यानं त्याच्यासाठी कांदा चाळ तयार केली आणि अचानक निर्यात बंदी आली. मग ज्यानं एका मेहनतीनं तो कांदा साठवून ठेवलेला आहे आणि अचानक जर शासकीय लहरीपणानं जर त्याच्यावर निर्यात बंदी आली असेल आणि तो जर समजा बुडाला असता, त्याच्या मालाला जर नीट भाव नसता मिळाला, तर त्याच्या नजरेत या देशाची किंवा या व्यवस्थेची काय किंमत राहिली असती? शून्य किंमत राहिली असती. बरोबर. त्याला भरकटू न देणं हे बाकीच्यांचं काम आहे. म्हणजे अगोदरच्या जी पिढी आहे तिचं काम आहे. आणि खरं तर मुलं खूप चांगली आहेत. त्यांना नीट मार्गदर्शन करणं, त्यांना नीट व्यवस्थित सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देणं, हे समाज म्हणून, एक व्यवस्था म्हणून आपल्या सगळ्यांचंच काम आहे. सगळ्यांचीच जबाबदारी आहे. अगदी बरोबर असं वाटतं मला. काही प्रश्न येतात, मी त्यातला 2 प्रश्न घेतेय. एक म्हणजे चिवटी हे नाव का दिलं? हा, चिवटी म्हणजे चिवटी आपण जर ऊस खातो ना, तर ऊस खाल्ल्यानंतर चावून त्यातला रस पितो आणि जो राहिलेला तो चोथा असतो तो आपण फेकतो. ऊसाची सोत्री पण असते. ज्यावेळेस आपण चरखातून ऊस काढतो आणि सोत्री बाहेर येते आणि रस खाली पडतो, पण ती जी सोत्री येते ना, तर तिला एक किंमत असते, तिला प्रतिष्ठा आहे. म्हणजे तिचं काहीतरी होतं, बायोगॅस वगैरे ते असं काहीतरी त्याचा कागद पण होतो त्या सोत्रीचा, तिला एक प्रतिष्ठा आहे, तिला एक किंमत आहे. पण चिवटी जी आहे ना, आपण जे ऊस खाऊन फेकतो ना, तर ती ना थुंकी बरोबर असते. ती जर आपण खाऊन अशी जर फेकली तर तिला कोणी उचलत नाही, तिला कोणी हात लावत नाही. सोत्रीला हात लावतो आपण, कारण तिचं काहीतरी होतं. तसं या ऊसतोड समाजाचं, ऊसतोड मजुराचं झालेलं आहे, की त्यांची एक ना चिवटी झालेली आहे, की ना तो ना असा टाकाऊ, म्हणजे फक्त तो जन्मालाय त्याच्यासाठी की त्यांना आयुष्यभर ऊस तोडायचा आणि तुमचं तोंड गोड करायचं. म्हणजे कोल्हापूर साईडला तर इकडचे ते मराठवाड्यातली बरीच मंडळी तिकडे ऊस तोडणीसाठी जातात, त्यांना तिकडे ना गबाळे म्हणतात. म्हणजे ऊस तोडणीला जाणारी जी मजूर आहेत त्यांना गबाळे हा शब्द वापरला जातो, म्हणजे त्याला माणूस पण समजला जात नाही. तर असं म्हणजे टाकाऊ, म्हणजे हा तो व्यवसाय आहे त्याचा. म्हणजे जसा एखादा कलेक्टर असतो, तर कलेक्टर म्हणजे त्याची ती जी पोस्ट आहे हा त्याचा व्यवसाय आहे, त्याच्यापासून त्याला पैसे मिळतात, त्या कामाचा मोबदला मिळतो. तसा ऊसतोड मजूर हा एक व्यवसाय आहे त्यांचा, त्याचा मोबदला मिळतो. ते पण माणसं आहेत ना, त्यांची पण गरजा आहेत. अशा अर्थानं तो चिवटी म्हणजे तो समाज असा की हुमकी सारखी सुद्धा त्यांना किंमत आहे त्या लेवलची, अशा अर्थानं चिवटी ते नाव ठेवतो. आणि हे विशेष म्हणजे मामी आणि पीप मध्ये त्याचं सिलेक्शन झालं होतं सिनेमाचं, आणि चिवटीला इंग्लिश मधून काय म्हणतो त्याला पर्यायी शब्द शोधायचा होता, तर पर्यायी शब्दच सापडला नाही. पण मग काय, मग तुम्ही शब्द दिलाच नाही त्याला? मला इंग्रजी कुठे येतं. मी म्हणलं चिवटी. ज्यांनी सबटायटल केले, माझी मैत्रीण होती, तिनं पण शोधला, बहुतेक तिला पण नाही सापडलं वाटतं. आणि ज्यांनी मग दुसरे काहीतरी सुचवले तर तेही तशा अर्थाचे होते, पण एक्झॅक्ट ते नव्हते. ओके ओके. शेवटचे 2 प्रश्न मला घ्यायचे जे आलेत आपल्या प्रेक्षकांकडून. एक तर शेतकऱ्यांची ही जी परिस्थिती, म्हणजे आत्ताचा पाऊस असेल किंवा जसं तुम्ही म्हणालात की तुमच्या शेजारी तो 25 वर्षाचा तरुण तेवढे कांदे ठेवून बसला होता की कधीतरी भाव येईल याला आणि मी ते विकेन किंवा काय. आजच्या घडीला तुम्हाला असं वाटतं का की आजच्या शेतकऱ्याची पुढची पिढी शेती करण्यामध्ये उत्सुक आहे का शेती नाही करायची त्यांना? ही सगळी परिस्थिती, एकूणच सामाजिक परिस्थिती असेल, त्यांना मिळणारे भाव असतील किंवा शेतकऱ्याची जे हाल होत आहेत किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे, पुढची पिढी शेती करेल का असं वाटतं? खरं तर पुढच्या पिढीपेक्षा त्यांची बाप मंडळी जी आहे त्या पिढीची, त्यांनाच वाटतं आपल्या मुलांनी शेतीमध्ये येऊ नये. अगदी बरोबर. म्हणजे लग्न देखील होत नाहीत असं. हो, म्हणजे कलेक्टरच्या मुलाला वाटतं की आपलाही मुलगा IAS झाला पाहिजे किंवा IPS झाला पाहिजे. तहसीलदाराला वाटतं की आपला मुलगा क्लास 1 क्लास 2च्या त्याच पोस्टवर गेला पाहिजे. शेतकऱ्याला वाटत नाही की आपल्या मुलानं शेती करावं म्हणून. काही का होईना 1000, 2000, 5000, 10000 कसे काय मिळणार, फक्त शेतीच्या बाहेर जाऊन शाश्वत काहीतरी आणण्याचा प्रयत्न करावा, अशी माफक अपेक्षा आहे. तरुणाईला खरं तर वाटतं की शेती करायला पाहिजे काहीतरी, पण जर असा तोटा आला समजा की नीट भाव नाही, आता आजचे दिन म्हणजे या सरकारवर टीका अशा अर्थानं नाही, पण 6 वर्षापूर्वी आपण ऐकलं होतं की आजचे दिन येणार आहेत म्हणून.
6 वर्षापूर्वी कापूस 5,000 रुपये क्विंटल होता, कमी अधिक आकडा असू शकतो 400-200 रुपयाचा, आणि 6 वर्षानंतर सुद्धा तोच भाव आहे. सोयाबीन गेल्या वर्षी जे भाव होतं का तेच आत्ता आहे, 4 वर्षापूर्वी तेच भाव आहे. हे जर भाव बदलणार नसतील आणि सोनं म्हणजे 20,000चं 50,000 57,000 कधी झालं काही कळलंच नाही. किंवा मग आपण जे वापरायच्या ज्या गोष्टी येतात, म्हणजे साबणाच्या किमती कधी वाढतात कळत नाही, पेस्टची किंमत कधी वाढते कळत नाही, आणि शेतमालाच्या किमती जागेवरच राहतात, त्या कधी कोणाला वाढवावे वाटत नाही. मला खरं तर असं वाटतं की खाणारानंही त्याचा विचार करायला पाहिजे की मला जर समजा 50,000 रुपये पगार असेल तर भाजीचे भाव वाढले म्हणून मी बोंबलत फिरायला नाही पाहिजे, अगदी बरोबर काढायला नाही पाहिजे. किती रुपये जातील, म्हणजे ज्याला 50,000 रुपये पगार आहे त्याचे 500 रुपये जर खाण्यावर खर्च होत असले जर समजा दिवसभराचे, तर किती, म्हणजे अख्ख्या कुटुंबाचे होतात तेवढे, तर 15,000 रुपये महिन्याचा खर्च येईल, तरी सुद्धा 35,000 रुपये त्याला मागे राहणारच आहेत ना. म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला जर नीट भाव मिळाला तर तरुण शेती करायला तयार आहे, किमान बेसिक गरजा तर त्यांच्या भागू द्या, म्हणजे नीट त्यांनी कष्ट केले असेल ते त्यांना खायला तर मिळू द्या, त्याच्यासाठी त्या शेतीला लावायला किमान कर्ज तर काढायचं काम नाही पडावं त्याला, आणि मग करू शकतो ना तो शेती. पण किमान त्याने केलेल्या कष्टाचं मोल जर त्याला मिळालं तर इथून हेच काय, पण इथून पुढच्या लाखो काय, जोपर्यंत पृथ्वी आहे आणि जोपर्यंत अन्नाची गरज ही शेतीतून भागणार आहे तोपर्यंत शेतकरी तरुण शेती करेल, पण त्याच्यावर जर अन्याय नाही होऊ दिला तर. बरोबर. आणि खरंच ही एवढी गंभीर बाब आहे, म्हणजे जर आजच्या शेतकऱ्याला त्याची पुढची पिढी आणि त्याची मुलं शेती करू नयेत असं वाटत असतील तर शेतीप्रधान देश म्हणतो आपण याला, हा किती शेतीप्रधान राहिला आणि किती आपण शेतकऱ्याचा विचार करतो, ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट. आणि जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येक खाणाऱ्यांनी हा विचार केला पाहिजे, रोज शेतकऱ्याचा विचार होणं गरजेचं आहे. बरोबर. शेवटचा प्रश्न घेतेय मी, कारण जवळपास आता 1 तास झाला आपण छान गप्पा मारतोय. एक प्रश्न असा आलाय की महिला समस्येवर किंवा महिलांच्या प्रश्नावर काही चित्रपट काढायचा किंवा काही लिहायचा विचार आहे का? खरं तर म्हणजे कुठल्याही सिनेमा, म्हणजे आता चिवटीमध्ये महिलांच्या अंगानेच तो सिनेमा खऱ्या अर्थानं जातो म्हणलं तर. मी तसा ग्रामीण भागात राहतो आणि ग्रामीण भागामध्ये शक्यतो मातृसत्ताकच पद्धती असते, म्हणजे सगळ्यात जास्त मला जर काही वाटलं ना तर मी माझ्या आईला सांगतो, म्हणजे मला वडिलांची भीती वाटते, म्हणजे माझ्या मुलाला जर मला काही मागायचं असेल त्याच्यापेक्षा तो त्याच्या आईला मागेल. म्हणजे आपल्या बहिणीला आपलं माहित असतं सगळं, आपण बहिणीशी मोकळं बोलतो, मोठा भाऊ असेल तर थोडासा हात राखून बोलतो त्याच्याशी. म्हणजे महिलाच्या अंगानं ग्रामीण भागातले बऱ्यापैकी म्हणजे जे काही विषय असतात ते महिलाच्याच अंगानं जातात, आणि खरं तर पूर्ण महिलांना समर्पित असणारा असा विषय लिहायला नक्कीच आवडेल म्हणण्यापेक्षा माझं काम पण एका विषयावर चालू आहे. मी आता त्या विषयाशी बोलत नाही, पण माझं स्क्रिप्ट जवळपास कम्प्लीट झालेलं आहे, आता बघतो मी काय होईल तर. पण तो सगळ्या तशा अर्थानं महिलाच्याच अंगाने जातो. त्याचं कारणही असं आहे की मी आईच्या पोटी जन्मलेलो आहे, त्याच्यामुळं माझ्यावर मातृशक्तीचं एक मोठं ऋण आहे. माझी आई पहाटे 5ला उठते आणि आम्हाला सगळ्याला झोपी करून रात्री 11 वाजता झोपते, म्हणजे आणि ही माझीच नाही तर अख्ख्या समाजाची आई इतकी मेहनत घेते, आणि त्याच्यातून उत्तराई होण्यासाठी आपापल्या माध्यमातून प्रत्येकानं काम करायला पाहिजे. मी पण तसा एक स्क्रिप्ट केलेला आहे आणि नक्कीच येईल. वा, क्या बात आहे. आम्हाला नक्कीच तुमच्याकडून या, कारण तुमच्यासारख्या सेन्सिटिव्ह जे विषयांवर लिहिणारे जे दिग्दर्शक आहेत, रायटर आहेत, त्यांच्याकडून खरंच अपेक्षा आहेत की समाजाला एक वेगळं वळण किंवा एक नवीन चष्म्यातून काही दाखवण्याचा प्रयत्न तुमच्यासारखे लोकच करू शकतात, आणि आम्हाला खूप अपेक्षा आहे. आम्ही वी आर लुकिंग फॉरवर्ड की काहीतरी खूप छान तुमच्याकडून लिहिलं जाईल आणि चिवटी खूप लवकर प्रदर्शित होईल, आणि लॉकडाऊनचा हा सगळा जो प्रश्न आहे या काळामध्ये सगळं जे थांबलंय हे सगळं नीट होईल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही इतकं छान आज गप्पा मारल्यात. नेहमी म्हणजे मी आधीचे पण तुमचे इंटरव्ह्यू जेव्हा पाहिले तेव्हा मला खूप असं वाटायचं की किती प्रश्न आहेत विचारण्यासारखे आणि किती काही समजून घेण्यासारखं आहे. तुम्ही आलात आज, गप्पा मारल्यात, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आणि मला इथे येऊन परत संधी दिली, मी परत हा शब्द मुद्दाम वापरतो, परत संधी दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार, प्रेक्षकांचेही आभार मानतो.
येस, नारी समता मंच प्रस्तुत मिसा ऑनलाईन गप्पा भाग 7 मध्ये आज आपण इथेच थांबतोय. आणि स्पेशल थँक्स टू प्रीती करमरकर, त्यांच्या टेक्निकल सपोर्टमुळे आजच्या गप्पा आपण मारू शकलो. आणि पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा पुढच्या नवीन वेगळ्या एका गेस्टला भेटूयात आणि गप्पा मारूयात, समजून घेऊयात काही वेगवेगळे प्रश्न. तोपर्यंत काळजी घ्या. जरी लॉकडाऊन संपलं असलं तरी देखील घरात राहणं, मास्क वापरणं, या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि लेट्स होप की सगळं लवकर नॉर्मल होईल आणि आपण पुन्हा एकदा एका नॉर्मल छान आयुष्याला सुरुवात करूया. थँक्यू सो मच.